मान्सून काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या तयारीला सुरुवात केली आहे। बियाण्यांसोबतच युरिया आणि DAP खत खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांवर मोठी गर्दी होती। अकोट शहरातील अनेक कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांच्या रांगा लागल्या असून काही ठिकाणी टोकन पद्धतीनं खत वितरण केलं जात आहे। दरम्यान यंदाच्या हंगामासाठी अकोला जिल्ह्याला 7,101 मेट्रिक टन युरिया खत उपलब्ध होणार असून येत्या 4 दिवसात हा साठा जिल्ह्यात दाखल होणार असल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊन गर्दी करू नये। जिल्ह्यात खताचा मुबलक साठा उपलब्ध होणार असल्याचं कृषी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। 5 किंवा 2% शेतकऱ्यांना बफर स्टॉकमधील रिलीज केलेला खत हा पुरवठा होईल आणि शेतात रस्ते जाण्यासाठी नसल्यामुळे पावसाळ्यात गैरसोय होऊ नये। म्हणजे आज 300 रुपयात शेतकऱ्यांना शेतात नेण्यासाठी लागणारा खर्च हा 300 रुपयात जर होत असेल तर पावसाळ्यात खत जर मिळालं तर रस्ते नसल्यामुळे 3,000 रुपये देऊनही खत शेतकऱ्यांना शेतात नेता येत नाही। म्हणून शेतकरी सध्या पावसाळा लागण्याआधी किंवा मान्सून सुरू होण्याआधी खतासाठी धावपळ करताना कृषी बाजारपेठेत दिसत आहे। अकोला जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करू इच्छितो की जिल्ह्यात युरिया खताचा तसेच DAP खताचा साठा उपलब्ध होत आहे। आज अकोला जिल्ह्यामध्ये आपण जो संरक्षित साठा केला होता त्यामधील 50% साठा आज आपण वितरित केलेला आहे। त्याचं सर्व तालुक्यात वितरण सुरू आहे। तसेच NFL या कंपनीची रेट आज अकोला जिल्ह्यात पोहोचत आहे। त्यातील खताचं वितरण उद्यापासून सुरू होईल।